ओम नमो नारायणाय नमः. ओम विष्णवे नमः. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी भगवान श्री हरी विष्णू आणि व्यंकटेश महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा मैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अशा एका स्तोत्राबद्दल चर्चा करणार आहोत. ते 100% इच्छापूर्ती करते, म्हणजे तुमची जी काही मनोकामना असेल ते हे स्तोत्र पूर्ण करते. तुमची जी काही समस्या असेल या स्तोत्रामुळे ती सोडवली जाते. पण हे स्तोत्र कसे म्हणावे, कधी म्हणावे याचे मात्र खास नियम आहेत. त्यांचे पालन केले गेले तरच तुम्हाला हवं ते फळ मिळतं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे कोणता स्तोत्र. चला हे सविस्तर जाणून घेऊया. 100% फळ देणारे स्तोत्र नक्की कोणते आहे? तसं तर आपले सगळे स्तोत्र आणि मंत्र 100% फळ देणारेच आहेत. फक्त ती म्हणण्याची पद्धत व्यवस्थित अवलंबली पाहिजे. आणि अशाच प्रकाराचं 100% फळ देणारं आणि शीघ्र फळदायी म्हणजे लवकरात लवकर त्याचा रिझल्ट मिळेल असे एक स्तोत्र आहे. ते म्हणजे श्री व्यंकटेश स्तोत्र. या स्तोत्राबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का, म्हटलं आहात का? तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा. पुढे जाणून घेऊया की हे स्तोत्र 100% कसे फळ देते. याची एक पद्धत आहे आणि ती एक अवलंबली गेली पाहिजे. या पद्धतीने म्हटलं तर तुम्हाला त्याचं शीघ्र फळ मिळेल. भयानक कर्जाचा डोंगर तुमच्यावर आहे. रोज लोक तुमच्या दारात पैसे मागण्यासाठी येतात. तुमच्याकडे स्वतःकडे पैसा राहिलेला नाही. कर्जमुक्तीसाठी जगात कष्टाला पर्याय नाही. तुम्ही कष्ट केले तरच तुम्हाला यश मिळणार आहे आणि त्या कष्टाला नशिबाची साथ असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. भगवान व्यंकटेशांची सेवा ही अतिशय उच्च कोटी सगळ्यात पॉवरफुल सेवा आहे. जो कोणी श्रद्धेने करतो, कितीही मोठ्यातील मोठं संकट, अडचणी, कितीही अडचणीवर मात करून ही सेवा करतो, त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. साक्षात 21 किंवा 3 दिवसात व्यंकटेश स्वप्नात येऊन कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देणारच. तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणारच. सगळ्यात आधी पैसा कुठेतरी अडलेला आहे. तुमच्या कष्टाला पैसा आहे, कोणीतरी घेऊन गेलेला आहे आणि तो देत नाही. ही जीवनाची स्वतःची सेवा आहे. तर ही आर्थिक संपत्तीसाठी पैसा कमी पडलेला आहे किंवा पैशाचा ओघ आपल्याकडे यावा किंवा आर्थिक संकटातून आपल्याला मार्ग मिळावा, त्याच्यासाठी ही अतिशय उच्च आणि प्रभावी सेवा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा सगळ्यात प्रभावी उपाय आहे. आतापर्यंत सांगितलेल्या उपायापैकी सगळ्यात प्रभावी हा उपाय आहे. लक्षात घ्या, आर्थिक प्रगतीसाठी हा उपाय केला जातो. आता तुम्ही म्हणाल, ताई मुलं बाळ होण्यासाठी तर हा उपाय करू शकतो का? तर नाही. तर हा आर्थिक प्रगतीसाठीच हा अतिशय जातक आणि असा प्रभावशाली उपाय आहे. आता ठीक आहे, ज्यांना आर्थिक प्रगती नाही पण भगवान बालाजींची कृपा आपल्यावरती राहावी त्यासाठी त्यांनी हा उपाय करावा. आता श्री व्यंकटेश स्तोत्र मंडळ पारायण अनुष्ठान 21 रात्री अथवा 3 रात्री कसे करावे जाणून घेऊया. बघा, हे व्यंकटेश स्तोत्र रोज तुम्हाला 21 दिवस 21 वेळा पठण करायचं असेल तर 21 दिवसांचा संकल्प करावा किंवा 3 दिवसांचे पठण करायचे असेल तर 3 दिवसांचेही पठण 21 वेळाच करायचं आहे. 3 रात्रीचे व्यंकटेश स्तोत्र अतिशय प्रभावी मानले जातं. महिला पुरुष दोघेही करू शकतात. महिलांनी शक्यतो मासिक धर्म येऊन गेल्यानंतरच या सेवेला सुरुवात करावी. म्हणजे जी महिला 21 दिवसाचे अनुष्ठान घेणार आहे त्यांनी मासिक धर्म झाल्यानंतरच ही सेवा करावी. कारण मासिक धर्ममध्येच आला तर पहिल्यापासून तुम्हाला फिरून त्या स्तोत्राचे अनुष्ठानाचे पठण करावे लागेल. ग्रहपीडा निवारण, संकट निवारण करण्यासाठी तसेच इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी या स्तोत्राचा पाठ केला जातो. श्री भगवान व्यंकटेश हे बालाजी व्यंकटेश, गोविंद आणि तिरुपती अशाही नावाने ओळखले जातात. हे भगवान विष्णूंचेच अवतार मानले जातात आणि सुख, समृद्धी, धनधान्य, ऐश्वर, वैभव आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे. श्री व्यंकटेश स्तोत्र मंडळ हे भगवान श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. अनेकांनी त्यांचा अनुभव घेतलेला आहे. अर्थात ज्यांची श्रद्धा असते त्यांनाच अनुभव येतो असे म्हणतात. श्री व्यंकटेश स्तोत्राचा पाठ श्रद्धेने आणि एकाग्रतेने करणाऱ्या अनेकांना लाभ होतो. त्यांना श्री व्यंकटेश यांचे आशीर्वाद मिळतात आणि ते समृद्ध होतात. त्यांच्या जीवनातून दुःख, दारिद्र्य, संकट निघून जातात. आता व्यंकटेश स्तोत्र मंडळ म्हणजे काय? व्यंकटेश स्तोत्र मंडळ म्हणजे श्री व्यंकटेश स्तोत्राचे 21 वेळा पठण करणे. स्तोत्र मंडळ 21 दिवस चालते किंवा 3 दिवस केले तरीही चालते.
दररोज रात्री एका वेळी 21 वेळा स्तोत्रपठण केले जाते. स्तोत्रमंडळ सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी आपली इच्छा आणि अडीअडचणी सांगून संकल्प करावा. या 21 दिवसात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, असत्य विचार, वर्तन, वचन, कोणावरही अन्याय आणि मांसाहार आणि मद्यपान हे जे आहेत तर या सगळे गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत आणि या दिवसात ब्रह्मचार्याचे विशेष करून पालन करावे. व्यंकटेश स्तोत्र मंडळ मराठीतून करावे की संस्कृतमधून? मराठीतून वाचणे प्राधान्यक्रम आहे. संस्कृत तुम्हाला अधिक जवळचे वाटत असेल आणि स्पष्ट उच्चार असतील तर निसंकोच वाचा. व्यंकटेश स्तोत्र मंडळ मराठीतून वाचताना 20 वेळा अंशी ओवी पर्यंत वाचावे. त्यानंतर 21व्या वेळेस संपूर्ण स्तोत्र वाचावे, कारण 80व्या ओवीनंतर फलश्रुती आहे आणि ती 21व्या वेळेस एकदा वाचून मग एक मंडळ पूर्ण होते. वाचनास कोणत्या दिवशी सुरुवात करावी? जे 21 दिवसाचे पारायण करणार आहेत त्यांनी शक्यतो एकादशीला सुरुवात करावी आणि जे 3 रात्रीचे पारायण करणार आहेत त्यांनी एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशीला हे व्यंकटेश स्तोत्राचे पारायण सुरू करावे. ज्यांना या तिथीला जमणार नाही त्यांनी बुधवार, गुरुवार, शुक्रवार, अष्टमी, चतुर्दशी या दिवशी सुरुवात करावी. सोयर, सुतक, मासिक धर्म असल्यास मंडळ थांबवा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. हे स्तोत्र कोणत्या वेळेत वाचावे? स्तोत्रमंडळ रात्री 12 वाजता सुरू करणे उत्तम मानले जाते. 12 वाजेच्या आधी नाही आणि 12 वाजेच्या नंतरही नाही. बरोबर 12 वाजलेला 5 मिनिट कमी असताना जागेवर बसावे, म्हणजे योग्य 12 वाजेच्या वेळेवर स्तोत्रपठण सुरू करता येईल. 12 वाजेच्या अगोदर तुम्हाला स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून मग स्तोत्र वाचण्यासाठी बसायचं आहे. आसन कोणते घ्यावे? निळ्या रंगाचे शुभ्र आसन वापरले उत्तम. आसन पसरवून त्यावर पूर्वेकडे तोंड करून बसावे. जर निळे आसन उपलब्ध नसेल तर पांढऱ्या रंगाचे आसन वापरले जाऊ शकते. पूजास्थान तयार करा. स्नान करून देवघरासमोरील जागा स्वच्छ करून भगवान श्री व्यंकटेशांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा. जर नसेल तर बाळकृष्णांची किंवा विष्णूंची मूर्ती घ्या. त्यानंतर दीप प्रज्वलित करून तुळस, फुले, नैवेद्य अर्पण करून पूजा करा. 12 वाजेच्या आत पूजा करून बरोबर 12ला स्तोत्र पठण सुरू करावे. आपल्या गतीने सावकाश स्पष्ट उच्चार करून 21 वेळा स्तोत्र पठण करावे. घाई गडबड करून वाचन करू नये. इकडे तिकडे न पाहता कोणाकडे कधीही लक्ष न देता एकांतात एकाग्रतेने म्हणावे अथवा वाचावे. स्तोत्र 21 वेळा पूर्ण झाले की नाही हे समजण्यासाठी 1 रुपयाची 21 नाणी घ्यावी. एकदा वाचून झाले की 1 नाणं समोर ठेवा. असं 21 वेळा झालं की 1 मंडळ पूर्ण होईल. तुम्ही नाण्याऐवजी 21 फुले किंवा तुळशीपत्र सुद्धा घेऊ शकता. जसं वाचून होईल तसं 1 फूल किंवा 1 पान देवाला अर्पण करावे. स्त्री पुरुष दोघांनी हे स्तोत्र वाचू शकतात. स्तोत्रमंडळ करण्यापूर्वी योग्य तयारी करणे आणि नियम आणि पद्धतीचे पालन करणे आवश्यक आहे. स्तोत्रमंडळाच्या काळात शांत आणि सकारात्मक विचार करणे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आवश्यक आहे. स्तोत्रमंडळाची सुरुवात करण्यापूर्वी जवळच्या विष्णू, कृष्ण, विठ्ठल, राम, बालाजी, नरसिंह यापैकी कोणत्याही एका मंदिरात जाऊन नमस्कार करा आणि स्तोत्रमंडळ यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घ्या. स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे भगवंताचं दर्शन मिळणे हे पूर्णपणे तुमच्या श्रद्धेवर आणि भक्तीवर अवलंबून आहे. भगवंत तुम्हाला कोणत्याही रूपात येऊन दर्शन देतात अथवा जागृती, स्वप्न, सुपुष्टी या कोणत्याही आपल्या अवस्थामध्ये होऊ शकते. फक्त आपल्याला तो संकेत ओळखता आला पाहिजे. स्तोत्रमंडळाचे वाचन पूर्ण केल्याने तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होताना दिसेल. फक्त मनामध्ये श्रद्धा, भक्ती आणि विश्वास अतूट हवा. भगवंत आपल्या भक्तांच्या इच्छा नक्की पूर्ण करतात. या सेवेमध्ये अज्ञात शक्ती तुम्हाला बाधा आणण्याचा प्रयत्न करतील. 21 दिवस पूर्ण होऊन देणार नाहीत किंवा 3 दिवस सुद्धा तुम्ही संकल्प केला असेल तर त्या 3ही दिवसामध्ये तुम्हाला काही ना काही अडथळे येण्याचा प्रयत्न होईल. पण आपण डळून न जाता पूर्ण भक्तिभावाने हे मंडळ पूर्ण करावे. 21 दिवस कसोटीने हे पूर्ण केल्यावर व्यंकटेशाला कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला भेटायला यायचेच असते. बघा, तुम्हाला नक्की व्यंकटेश महाराज प्रसन्न होऊन तुमच्या इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होतील. एकदा करून नक्की बघा. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी ही 3 दिवसाचे हे व्यंकटेश स्तोत्राचे पठण करून पाहिलेले आहे आणि माझी इच्छा सुद्धा पूर्ण झाली आहे. मी आता त्या इच्छेपर्यंत म्हणजे त्या गोष्टीपर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही. म्हणजे त्या गोष्टी परत परत कराव्याशा वाटत नाहीत, कारण मी एकदाच पठण केलं आहे तर माझ्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. जे माझ्या मनात होते त्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा.
तुम्हाला 21 दिवसाचे मंडळ पूर्ण करून काय अनुभव आला ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो नारायणाय नमः, ओम व्यंकटेशाय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.